हॅलो एव्हरीवन. तर कसे आहात सगळे? दीपास टेस्टी डिलाईटमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे. तर आज मी एक सीख कबाबची रेसिपी बनवले आणि व्हेज सीख कबाब आहेत हे. तर त्यासाठी गॅसवर एक पातेलं गरम करत ठेवलं, त्यामध्ये घातलेलं आहे पाणी थोडंसं गरम झालं की त्यामध्ये 1 चमचा व्हिनेगर आणि अर्धा चमचा मीठ घातलेलं आहे. मीठ आणि व्हिनेगर घालून झाल्यानंतर हे 200 ग्रॅम सोयाबीन मी त्यामध्ये घातलेत आणि एक उकळी आणून ते साईडला ठेवले. त्यानंतर आता हे एक वाटण बनवायचं आहे आपल्याला. तर कोथिंबीर, हिरवी मिरची, लाल मिरची, आलं आणि लसूण हे आपल्याला मिक्सरला असं जाडसर वाटून घ्यायचं आहे. फार त्याची अगदी फाईन पेस्ट नाही बनवायची आहे. तर मी आता ते जाडसर असं वाटून घेते. तुम्ही ते खलबत्त्यात वगैरे बारीक केलं तरीही चालू शकतंय. तर आता बघू शकता, तर ते वाटून छान असं झालेलं आहे. थोडंसं ओबडधोबडच ठेवलंय की ते खाताना मग छान लागतं. आणि आता ते एका मी बाउलमध्ये काढून घेणार आहे. आणि त्यानंतर आता त्याच मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला सोयाबीन पण थोडंसं वाटून घ्यायचं आहे. तर आता सोयाबीन छान असं भिजलं गेलं, त्यातलं मी एक्स्ट्राचं पाणी काढून ते मिक्सरच्या भांड्यात घेऊन वाटून घेणार आहे. तर आता हे बाकी आपल्याला बारीक वाटायचं आहे. तर आता थोडे थोडे सोयाबीन घेत मी ते आता वाटून घेणार आहे. तर आता तेही वाटून झाल्यानंतर मी बाउलमध्ये काढून घेणार आहे आणि 3 ते 4 बॅचमध्ये मी आता सगळे सोयाबीन वाटून घेणार आहे. तर आता सगळे सोयाबीन वाटून झालेत आणि त्यानंतर आता आपण घालूयात काही मसाले. तर त्यामध्ये आधी तर मी घातलाय अगदी बारीक चिरलेला कांदा. तर 2 मोठ्या साईजचे कांदे मी बारीक चिरून घातलेत. त्यानंतर 1 चमचा धना जिरा पूड, अगदी पाव चमचा हळद घातले, 1 चमचा कसुरी मेथी, त्यानंतर ऑरिगानो घातलाय अर्धा चमचा आणि मॅगी मसाला अर्धा चमचा घातलाय आणि गरम मसाला पावडर अर्धा चमचा घातलाय. तर या सगळ्यानं कसं होणार आहे आपल्या म्हणजे कबाबला चटपटीत अशी टेस्ट येणार आहे. त्यानंतर थोडंसं मीठ घालायचं, कारण आपण सोयाबीन भिजवतानाही मीठ घातलं होतं. आणि ते सगळं टाकून झाल्यानंतर मी त्यामध्ये घालणार आहे बेसन. तर बेसन आपल्याला बाइंडिंगसाठी घालायचं आहे. तर मी 1 वाटी बेसन घेतलेलं आहे आणि त्यामध्ये लागेल असं थोडं थोडं करत बेसन घालणार आहे, कारण बेसनची क्वांटिटी आपल्याला अगदी थोडीशी म्हणजे बाइंडिंग पुरतं फक्त वापरायचं आहे. तर तरी म्हणजे सोयाबीन 200 ग्रॅम असल्यामुळं 1 वाटी बेसन तर त्यासाठी लागलेलं आहे. तर आता थोडं थोडं करत मी ते बेसन घालून त्याचं छान असा मळून गोळा केलेला आहे आणि आता आपल्याला त्याचे कबाब करून घ्यायचे आहेत. तर आता ते बॅटर तर छान असं बनवून झालंय आणि आता त्याचे कबाब बनवण्यासाठी मी ही एक पेन्सिल घेतलेले आहे. तर तुमच्याकडे कबाबसाठीचे ते रॉड वगैरे असतील तर तुम्ही त्यावर वगैरे बनवू शकता, पण मी हे पेन्सिलवर बनवलंय. आणि आता थोडं थोडं करत ते सोयाबीनचं बॅटर घेऊन आपल्याला त्यावर असं कबाब करून घ्यायचे आहेत. तर अगदी सहज बनतात आणि खूप सोपी प्रोसेस आहे. तर असं आता एक एक करत मी त्याचे कबाब करून घेणार आहे. त्यानंतर गॅसवर तेल मी तोपर्यंत एका साईडला तापत ठेवलं होतं. तर तेलही छान गरम झालेलं आहे. तर आता त्यामध्ये आपल्याला हे कबाब डीप फ्राय करून घ्यायचे आहेत. तर अगदी तेलकट वगैरे काही होत नाही, त्याला लागेल इतपतच तेल ते सोसलं जातं. त्यामुळं म्हणजे तुम्हाला वाटेल की आता डीप फ्राय केल्यानंतर तेलकट वगैरे होतील किंवा काय, तर अजिबात तेलकट होत नाहीत आणि टेस्ट पण खूप छान येते, अगदी कुरकुरीत होतात. तर आता मी ते आलटून पलटून सगळ्या बाजूने छान असं तळून घेणार आहे. आणि आता बघू शकता त्याचा कलर छान असा चेंज झालाय, म्हणजे ते आता छान आपले तळून रेडी झालेत. तर आता ते मी काढून घेते आणि अशाच प्रकारे आता बाकीची बॅच पण मी तळून घेणार आहे. तर थोडे थोडे करत मी एक 4 ते 5 जसे तेलामध्ये बसतील असे सोडून ते तळून घेणार आहे. तर आता सगळे कबाब आपले तळून रेडी झालेले आहेत आणि मी केलेलं आहे प्लेटिंग. तर मी शेजवान सॉससोबत हे कबाब सर्व केलेत. तुम्ही टोमॅटो केचप किंवा ग्रीन चटणी किंवा ते तर असेही खूप छान लागतात, अगदी टेस्टी लागतात. तर एकदा नक्की माझ्या या पद्धतीनं सोयाबीनचे कबाब ट्राय करा, तुम्हालाही नक्की आवडेल आणि लहान मुलांचा तर अगदी आवडीचा मेन्यू आहे. तर चला तर मग असंच भेटूया पुढे अशाच एका नवीन रेसिपीसह. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू.